भेटीमध्ये काय नाही, फक्त आम्ही एवढं सांगितलं साहेबांना की बाबा आमचे जे काम आहे ते कामं व्हायला पाहिजे, आमचे जे अडचणी आहे ते दूर व्हायला पाहिजे, आमचे जे विकास काम आहे ते मार्गी लागायला पाहिजे. मग आम्ही तुमच्यावर यायला तयार म्हणून सांगितलं साहेबांना. पक्षाच्या प्रवेशासंदर्भात आपलं काही बोलणं झालेलं आहे का? स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलणं झालेलं आहे. तसं सात मिटिंग झाल्या आहेत साहेबाबरोबर आमचे. ते का प्रत्येक सगळं आम्ही सांगणार नाही. 31 तारखेला भाषणामध्ये मी सांगेन. कसा प्रवेश असणार आहे, कोण कोण येणार आहे? प्रवेश अक्कलकोटमध्ये असणार आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असणार आहेत. त्यांच्या हस्तेच म्हणजे त्यांच्या उपस्थित 31 तारखेला प्रवेश अक्कलकोटमध्ये होणार आहे. थेट आता विरोधी पक्षात तुम्ही सत्ताधाऱ्यांमध्ये समाविष्ट होताय, काय नेमके भावना असणार? नाही, पहिल्या वेळेस मी सत्ताधारी होतो. मी असं काय नाही, मला सत्तेचा पण अनुभव आहे, विरोधी पक्षाचा पण अनुभव आहे. मला असं काय भावना बिवना काय नाही. फक्त ते सत्ता कसं चालवायचं ते आम्हाला पण माहित आहे, विरोधी कसं राहायचं दोन्ही माहिती आहे. म्हणजे याचा फायदा आपल्याला तालुक्याला होणार आहे. एकनिष्ठ काँग्रेस सोबत होतात, लहानपणापासून असतात, कशा प्रकारे बघताय काँग्रेस सोबत? काँग्रेस सोडणं म्हणजे काय, आम्ही काय कोणावर नाराज नाही, कोणावर दोष देत नाही. मी शेवटी आता कसं आहे, ज्या तालुक्यातल्या लोकांनी सतत आम्हाला 1957 पासून पद दिलं, प्रतिष्ठा दिलं, सन्मान दिला, आशीर्वाद दिला, आज 10 वर्ष झालं त्या लोकांवर त्रास होऊ लागला, त्यांना अन्याय होऊ लागला. पहिलेचं राजकारण वेगळं होतं, आत्ताचं राजकारण वेगळं आहे. सूडबुद्धीचं राजकारण चालू आहे सगळीकडे. मग त्याला कुठंतरी बाबा थांबवायला पाहिजे, असं होऊ नये ह्या दृष्टिकोनातून आम्ही शिंदे साहेबांकडे गेलो. शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासित केले की बाबा भविष्य काळामध्ये तुम्हाला तसल्या प्रकारला समोर जावं लागणार नाही, ह्याचं मी जातीने लक्ष देतो, काळजी करू नका, आणि जे काही तुमचे विकास कामं असतील ते आपण सगळे मिळून विकास करू तालुक्यासाठी म्हणून सांगितलं. आताच्या घडीला विरोधक आहात, पण मग त्यांच्याशी तुम्ही घेणार आहात की मग स्वतंत्र कारभार चालणार आहे? आता ते भविष्यात काय वाढून ठेवले मी कसं सांगू? आता ते मी काय भविष्यकार नाहीये. तुमच्या बाजूने काय हे बघा, आम्ही सगळ्याबरोबर मैत्री केली आहे. सिद्धराम पाटील एवढा कट्टर आम्हाला जीव मारतो म्हणून त्याच्यावर मैत्री केली की नाही मी? आणि हे तर माझ्या घरातच तयार झालेलं आहे, आमच्यावरच होते की त्यांनी. मग असं काय नाही इथे का हे बघा, राजकीय काम आहे, तालुक्याचं कल्याण कसं होईल, विकास कसं होईल, सगळ्यांना बाबा समान वागणूक कसं मिळेल, जे काही गैरसमज गैरपासून कोणावर अन्याय होत असेल मग तर आम्ही प्रसंग पडला तर आम्ही दोघांनी मिळूनच ते अन्याय हे करू. तुम्हाला काही ईडीची नोटीस आली आहे का किंवा इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे का? कारण अनेक नेते आपण राज्यातले बडे नेते जे आहेत ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. मी ते या म्हणून ना स्वामी महाराजला साकडे घालून आलंच नाही काही. म्हणलं त्यांनी काय म्हणते, कर्ज बाजारात बुडलेलं आहे, दुनियाचं कर्ज याच्या डोक्यावर, याला कुठे ईडी घाला म्हणतात त्यांनी. आमचे सगळे जप्तीचे नोटीस आले, तुम्ही मोठ्या मोठ्यांनी छापता ओरडून सांगितलं की सगळं जगाला. बाहेर येण्यासाठी म्हणून प्रवेश आहे का मग? नाही ना, त्याच्यानं कसं बाहेर येणार आहे? तेच काही निधी घेऊन आणि त्याला मदत घेऊन कारखान्यांना असेल किंवा योग्य संस्थांना आम्ही आता पुढे बघू. आमच्या संस्थेसाठी जर मदत करायची तर मदत घेऊन ना, मग घ्यायलाच पाहिजे ना. मीटिंग झाली म्हणता, काय येणाऱ्या काळामध्ये ठरले का विधान परिषद? ते नंतर सांगतो तुम्हाला. आता कशाला सांगू? सगळं एकदम कसं सांगणार? पण मग साहेब, खरं तर लोकसभेला त्यांचं चांगलं काम केलं, बऱ्यापैकी मताधिक्य त्यांना मिळालं, जरी मताधिक्य घटलं समोरच्या उमेदवाराचं म्हणजे भाजपचं. पण मग असं असताना अचानकपणे तुम्ही आता इकडे जाण्याचा निर्णय घेताय, विधानसभा देखील तुम्ही काँग्रेसमध्ये लढवली, काय नक्की कारण काय आहे? नक्की कारण काय नाही, तेच सांगितलं ना आता तुम्हाला की बाबा आमचे जे काम आहेत काम व्हायला पाहिजे, आमच्या लोकांवर जे अन्याय होऊ लागलाय सारखं ते थांबवायला पाहिजे, आणि ते थांबवण्यासाठी सत्तेजवळ जाणं गरजेचं आहे, तुम्हालाही माहित आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही केलेली आहे. सभेदरम्यान तुम्ही सांगितलं की भाजपचे लोक आमच्या कार्यकर्त्यांवरती खोटे केसेस वगैरे टाकतात, त्यामुळे खोटे केसेस टाकण्यासाठी हा, मग साहजिकच आहे ना. आमच्या लोकांवर जर कोणी खोटे केस करत असेल, आम्ही सांगतो. आता सत्तेतला माणूस आहे, राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहिलेला माणूस आहे, त्यांनी फोन केला बाबा खरं असलं तर करा, खोटं असलं तर करू नका. मग ते ऐकतात लोक, ते आम्ही सांगितलं ऐकत नाहीत, आणि आमच्याकडनं कोण सांगायला राहिले नाही. आता पक्ष प्रवेशाबाबत प्रचंड गुप्तता पाळली गेली होती, कुठे चर्चेत तुम्ही आला नाही किंवा भेटताना सुद्धा कुणाला माहिती दिली? मी नेहमी भेटतो शिंदे साहेब का. आता माझे मी विधानसभेत त्यांच्यावर 20 वर्ष आहेत, त्यांनी मी मिळून
मी माझं टेबल इकडं, त्याचं ते टेबल तिकडं होतं विधानसभेत. तुम्ही बघितलं नाही वाटतं विधानसभेतलं हे सगळं. साहेब, शिंदे साहेबांशी अत्यंत निकटवर्ती आपण राहिलेला, साहेबांकडनं जाऊन दुसऱ्या शिंदे साहेबांकडे तुम्ही जाताय. शिंदे साहेबांशी काही चर्चा झाली का? सुशीलकुमार शिंदे साहेबांची काही चर्चा झाली आहे? ते शिंदे हा आडनाव आहे ना, बस घेतं काय करायचं तुम्हाला बाकीचं. कुठं ना कुठं तरी शिंदे जवळच आहे ना मी. त्या मकबराचं पण साहेब असं आहे की खरं तर तुम्हाला गृहराज्यमंत्रीपद दिलं, तुम्ही जवळपास अनेक वेळा आमदार देखील राहिलेले आहात काँग्रेसकडून. असं असताना कुठेतरी आताच्या काळामध्ये निष्ठा हा एक प्रकार आहे. त्या संदर्भात काय वाटतंय? आपण निष्ठा काँग्रेसची सोडली आहे का, असं काही तुम्ही म्हणावं? माझं कोणाविरुद्ध तक्रार नाही म्हणून मी सुरुवातीला सांगितलंय. मी माझी बांधिलकी माझ्या तालुक्यातील जनतेशी, माझ्या लोकांशी आहे, माझ्या तालुक्याच्या विकास प्रश्नाशी आहे. मी त्याला कुठंतरी छेद जात असेल तर मला निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण ते लोकांनी पण काँग्रेसशी एकनिष्ठ राहून काँग्रेसला साथ दिलेली आजपर्यंत. 1 लाख मतदान घातलेत परवा, नाही असं नाही, पण त्या 1 लाख लोक अन्याय होता तर मी गप्प बसू का? मला काय आता समजा तुम्हाला 4 मुलं आहेत, तुम्हाला एक मुलगा तुमचा वात्रट निघाला, त्याला शेजारचं येऊन धू मारू लागला तर तुम्ही गप्प बसता का? त्याला काय तर करण्यासाठी दुसऱ्यांचं कोणाचं दरात जातं की नाही, वाचवा तरी म्हणा किंवा जरा आपण सगळे म्हणून मारून जाता की नाही तुम्ही. असंच आहे ते. साहेब, कुठं आता तालुक्याचं राजकारण वेगळ्या वळणावर येऊन ठेपलं असं वाटतं? हे बघा, कुठल्याही वेगळ्या वळणावर येत नाही, कुठे ठेपत नाही, काय नाही. फक्त विकासाच्या दिशेने आपण पुढे पळायचं अजून ह्याच्यापेक्षा जास्त. साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा फॉर्म्युला काय असेल? कारण दोन्ही नेते जे आहेत आता महायुतीत आहेत, चालू आमदार आणि माजी आमदार आता महायुतीत आहेत. काय फॉर्म्युला काय ठरलाय? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं, राज्याच्या 1 नंबर उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं, राज्याच्या 2 नंबर उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मग ते सगळं तुम्हीच छापलं की तुमचं ते वाचून त्याप्रमाणे होईल ते. साहेब, खरं तर तुमच्या बरोबर आता तुमचा सगळा गट असणार आहे का? कारण तुमचे बंधू आहेत तालुक्यातील, ते सुद्धा तुमच्या सोबतच प्रवेश करणार आहेत. अशफाक जे बरोबर आहेत ते देखील वेगळी भूमिका घेताना पाहायला मिळतात. ते असणार का सोबत, हे सगळे तुमचे निष्ठावंत सोबत? आता आमच्या बरोबर जे असतील त्या सगळ्यांचा प्रवेश होणार, जे येत नाही त्यांचा होणार नाही. जबरदस्त आता विरोधातच राहणार. असं कसं? कोण ना कोण तरी होणारच ना, तयार होणारच ना. असं कसं काय? आता तुमचं एक चॅनल निघालं तर दुसरं 100 चॅनल निघत नाहीत का? निघणारच की. मग असं होत नाही. तशी तरतूद करून ठेवली आहे का? तरतूद नाही, ते नैसर्गिक नियम आहे. हो. ओके, चला. धन्यवाद साहेब.